नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, कंपनीने 4 नोव्हेंबर म्हणजे काल बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली होती आणि मित्रांनो, कंपनीने सांगितले होते की कंपनी 4 नोव्हेंबरला आपल्या क्वार्टर 2 च्या रिझल्ट सोबत कॉर्पोरेट ॲक्शनचे सुद्धा अनाउन्समेंट करणार आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीने काल म्हणजे 4 नोव्हेंबर 2025 ला आपल्या बोर्ड मीटिंगमध्ये क्वार्टरली रिझल्ट सोबत कोणते कॉर्पोरेट ॲक्शन अनाउन्समेंट केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, हा जो अपडेट आहे हा आला आहे 4 नोव्हेंबर 2025 म्हणजे काल रात्री जवळपास मार्केट बंद झाल्यानंतर 9 वाजता. म्हणजे मित्रांनो, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडवर हा जो अपडेट आला आहे क्वार्टरली रिझल्ट आणि कॉर्पोरेट ॲक्शनला घेऊन, याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर म्हणजे गुरुवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडकडून क्वार्टरली रिझल्ट सोबत काय काय कॉर्पोरेट ॲक्शनला घेऊन अनाउन्समेंट झालेले आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने आपले क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे आणि आपण ते नंतर बघणार आहोत. नंतर म्हणजे सेकंड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स केला आहे 70 रुपये पर शेअरचा. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे ट्यूजडे 11 नोव्हेंबर 2025. तसेच मित्रांनो, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने स्टॉक स्प्लिट सुद्धा अनाउन्स केला आहे आणि कंपनीचा स्टॉक स्प्लिट नंतर फेस व्हॅल्यू 10 पासून 2 चा होऊन जाईल. म्हणजे कंपनीने 1:5 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने या स्टॉक स्प्लिट करता आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडने इंटरिम डिव्हिडंड सोबत स्टॉक स्प्लिट सुद्धा अनाउन्स केले आहे. म्हणजे हे 2 कॉर्पोरेट ॲक्शनचे अनाउन्समेंट केले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. तर मित्रांनो, पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025 च्या क्वार्टर 2 चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 1 चा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1053 कोटी रुपयांनी 1134 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढला आहे 1122 कोटी रुपयांनी 1134 कोटी रुपये. कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1056 कोटी रुपयांनी 1137 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 1124 कोटी रुपयांनी 1137 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 709 कोटी रुपयांनी 803 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 775 कोटी रुपयांनी 803 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला आणि तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 347 कोटी रुपयांनी 339 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स कमी झाला आहे 350 कोटी रुपयांनी 339 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इथे जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे
257 कोटी रुपयांनी 253 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड कमी झाला आहे 263 कोटी रुपयांनी 253 कोटी रुपये। आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा म्हणजे नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला जो फक्त रुपीजमध्ये असतो तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 72.54 रुपीजने 70.54 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 73.36 रुपीजने 70.54 रुपीज। मित्रांनो आतापर्यंत आपण नुवामा वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड तसेच स्टॉक स्प्लिट आणि त्याचसोबत जो क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर डिस्क्लोज केले आहे ते बघितले। आणि मित्रांनो आता आपण नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.64%, FISची होल्डिंग आहे 16.30%, DISची होल्डिंग आहे 7.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.46%। आणि मित्रांनो जर आपण कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे नंबर बघितले तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 2223 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 3156 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 4162 कोटी रुपये। आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 305 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 625 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 985 कोटी रुपये। तर चला मित्रांनो आता आपण नुवामा वेल्थ लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया। तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 3,500 कोटी रुपये। कंपनीची लॉंग टर्म बोरिंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे। तसेच जर आपण कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग बघितली तर ते लगातार वाढत आहे 3,500 कोटी रुपयांनी 5,500 कोटी रुपये, नंतर 6,500 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 8,000 कोटी रुपये। आणि कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स लगातार वाढत आहे 4,500 कोटी रुपयांनी 5,500 कोटी रुपये, 12,500 कोटी रुपयांनी करंटली आहे 20,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची। तसेच कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज करंटली आहे 2,889 कोटी रुपये। आणि मित्रांनो इथे आपण बघू शकतो कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे। आणि मित्रांनो कोणत्याही कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल तर हा एक त्या कंपनीसाठी नेगेटिव्ह पॉइंट मानला जातो। आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.65% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 62.80%। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीने आपल्या क्वार्टर 2च्या रिझल्ट सोबत कोणते कॉर्पोरेट ॲक्शन अनाऊन्स केले आहे ते बघितले आणि तसेच आपण नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे, माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।